हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आदितीज आरी क्रिएशन. पण आरी वर्कसाठी लागणाऱ्या सुया आणि त्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया. ही आहे एक तार आणि ही आहे 2 तार. बघून घ्या, एक तार जरा जाड आहे आणि 2 तार जरा पातळ आहे. तर ही जाडवाली आहे, ही आपण एक तार जरी थ्रेड वर्कसाठी वापरतो आणि ही पातळ आहे, ही 2 तार ही आपण सिल्क थ्रेड वर्कसाठी वापरतो. तर या आहेत एक जरदोशीसाठी लागणारी सुई आणि एक आहे बीट्ससाठी लागणारी सुई. तर बीट्ससाठी लागणारी सुई बघा, ही जी साईज जरा मोठी आहे आणि ही जरा जाड आहे. आणि ही साईज जरा छोटी आहे आणि पातळ आहे. हे आपण जरदोशीसाठी वापरतो. बघू शकता, ही जरदोशीसाठी लहानवाली आणि साईज मोठी आहे बीट्ससाठी. त्यानंतर ह्या आहेत लाकडी सुया, सेम तशाच आहेत. ही जाड आहे, ही बीट्ससाठी वापरतो आपण, आणि ही पातळ आहे, ही आपण जरदोशीसाठी वापरतो. आपल्याला त्या नाही जमल्या तर ह्या वापरू शकतो लाकडी. तुम्हाला जशा हातात जमतील त्या तुम्ही ट्राय करा. नंतर लास्ट आहेत ह्या 2. ही बघा, ही छोटी लहान साईज आहे आणि जाड आहे. हे आपण सिल्क थ्रेड वर्कसाठी म्हणजेच फ्रेंच नोट बनवण्यासाठी वापरतो. आणि ह्या सुईची साईज मोठी आहे आणि जरा पातळ आहे. तर हे आपण हँगिंगसाठी म्हणजे लटकन बनवण्यासाठी वापरतो. आणि आता आपण टुलिप ब्रँडच्या सुया बघणार आहोत, ज्या स्टीलच्या आहेत, ज्यांना गंज नाही पकडत सहसा. तर ही आहे 14 0.5 mm. हे आपण जरी थ्रेड वर्कसाठी वापरतो. त्यानंतर ही आहे 23 0.45 mm. ही आपण सिल्क थ्रेडसाठी वापरतो. आणि ही आहे 24 0.4 mm. ही आपण जरदोशी वर्कसाठी वापरतो. अशा प्रकारे आज आपण आरी वर्कसाठी लागणाऱ्या सुया आणि त्यांची माहिती जाणून घेतली आहे. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.